आजकाल सांगायला लागते ओ दोज लिबरल्स, अर्बन नक्सल्स. इट्स अ जोक यार. आम्ही ज्या महाराष्ट्रात शिकलो नाही तुमच्यापेक्षा 10 पटीने आम्ही मॉडर्न आहोत. आम्ही साडी नेसत असू पण मला नाही वाटत आमचे विचार जळमटलेले आहेत. आम्हाला इथे व्यासपीठावर कुणालाही सांगितलं असं करा, तुम्हाला प्रमोशन पाहिजे ना 4 मंगळवार करा, लगेच मंगळवार करतील. सगळे म्हणतील त्याच्याऐवजी 3 तास आम्ही ऑफिसमध्ये काम करू, आम्हाला प्रमोशन मिळेल. श्रद्धा ही कुणावर ठेवायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. इट इज युअर पर्सनल इश्यू, तुमच्या उंबरठ्याच्या आत. पण अंधश्रद्धा प्रमोट करणं हे बाबा कुठून आलेत सगळे हो. एवढे मला नाही वाटत. मी कॉलेजमध्ये होते तेव्हा एवढे. परवा एक माझे फ्रेंड आहेत दिल्लीचे, ते एका बाबांना भेटायला गेले होते आणि मला म्हणले अरे ताई बाप मिली लो. म्हणलं किसको. तर मी नाव सांगणार नाही कारण का प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो तो. तर ते म्हणले असं आहे. म्हणलं काय सांगितलं. ते म्हणले अहो ते खूप पॉवरफुल आहेत, यंग आहेत वयानी, पण काय गायडन्स देतात. नाव सांगितलं त्यांनी. म्हणलं अरे छोड़ ना, वो पुणे आया था उसको चिट्ठी निकाला और बोला कि ये सांसद बनेगा, उसको टिकट नहीं मिला. आता हा माझा स्वतःचा ऑन रेकॉर्डचा अनुभव आहे. कारण का मी तिथूनच गेले. कारण का माझ्या घराच्या जवळ त्यांनी मोठं हे ठेवलं होतं, मोठा प्रोग्राम. हजारींनी लोक त्यांच्या पाया पडायला जात होते आणि ते काहीतरी ठेवतात आणि त्याच्यातून काढतात. तर जो ऑर्गनायझर होता त्याला त्यांनी चिठ्ठी काढून सांगितलं की तू खासदार होणार आहेस. त्याला तिकीटच नाही मिळालं. आणि नंतर तो घरस्थ माझ्या विमानात होता. म्हटलं अहो तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम. नाही ताई असं कधी कधी होतं ना. पण माझी श्रद्धा आहे. म्हटलं छान आहे, श्रद्धा आहे, ठेवा श्रद्धा, मला काय प्रॉब्लेम नाही. कारण का मला असं वाटतं प्रत्येकाची श्रद्धेची जागा असते, त्याच्यात वी शुड नॉट इंटरफिअर, वी शुड रिस्पेक्ट. की तुम्हाला वाटतं ते तुम्ही करा, मला करायला लावू नका ते. पण हे करत असताना श्रद्धा जरूर असावी, पण अंधश्रद्धा नसावी. कारण का अंधश्रद्धेमुळेच सामाजिक परिवर्तन. तुम्ही एवढं वेस्टर्नाइज कपडे घालता, आता ते इंडियन मेड आहेत, इंडिया वगैरे ह्याच्यात मी पडत नाही. कारण मी सगळ्यात मोठा आत्मनिर्भर भारत हे सगळे इकडे बसले. 1 2 3 4 आम्ही सगळं भारतीय घालतोच, आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याचा. पण आम्ही त्याला इथे काय लिहित नाही आम्ही कपाळावर की वी आर इंडियन्स, वी आर सो प्राऊड, आम्ही आत्मनिर्भर आहोत. इट्स अ गिव्हन. सगळ्या गोष्टी शब्दां म्हणजे आता पत्रकारांच्या समोर बोलते मी हिम्मत करून, पण सगळ्या गोष्टी कॉन्स्टंटली शब्दात आर्टिक्युलेट करणं गरजेचं नसतं. काही गोष्टी काही ऍक्शन्सनीही समजायच्या असतात. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.